नमस्कार सर्वांना, प्रियंका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे पालखी. तर आम्ही जाणार आहोत सारंगला पालखीसाठी. तिकडे मी सकाळी 5 वाजता उठलेली आणि इकडे पुरणाची सुरुवात केलेली, कारण घरी देवाला नैवेद्यासाठी पुरणपोळी पाहिजे होती. त्यामुळे मी सकाळीच सगळं सारण वगैरे बनवून घेतलेलं. इकडे तुम्ही पाहू शकता मस्त पुरण बनलेलं, गोड गोड. आणि त्यानंतरला इकडे तुम्हाला मी दाखवते, एकदम काळोख होतं सकाळी. आणि सकाळी आम्हाला तरी पण 7:30 पावणे 8पर्यंत जायचं होतं, कारण 8:30ला पालखी घेण्यासाठी हे जाणार होते. तर मग ते पुरणपोळीचं तुम्हाला माहिती आहे किती तास जातात. पुरण बिणं बनवी ते परत छाननी बिन्नी करेपर्यंत खूप टाईम जातो. इकडे पुरण झालेलं, त्यानंतरला मी पुरणपोळी करायला घेतलेली. इकडे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी उजेड झालेला पुरणपोळी बनवेपर्यंत. इकडे मी मस्तपैकी घी वगैरे टाकून छान अशी पुरणपोळी झालेली तुम्हाला दाखवते. आणि ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपले थोडे थोडे ब्लॉग येत राहतील. काय होतं, कामांमधून टाईम मिळत नाही, त्यामुळे सगळेच शूट करता नाही येत. पण जेवढं शूट करता येतं तेवढे मी पोस्ट करत असते. भले ते महिन्यातून एकदा असो ब्लॉग माझा या 2दा, पण जसे कार्यक्रम असतात तशी मी ब्लॉग करते. कारण डेली रुटीनचं मला टाईम तेवढं नाही मिळत, कारण छोटी वगैरे असते, शाळेत वगैरे जायचं असतं. आणि माझ्या मेहंदीच्या वगैरे ऑर्डर असतात, पण मी छोट्या छोट्या ऑर्डर असते त्यामुळे मी त्या टाकत नाही, जास्त ब्लॉग नाही बनवत. जेव्हा मोठी ऑर्डर असते बाहेर जायची तेव्हा मी बनवते. आता एप्रिलच्या महिन्यात आहे थोडेफार बाहेर जाण्याचे ऑर्डर, तेव्हा तुम्हाला येतील मेहंदी ऑर्डर. तर इकडे मस्तपैकी पुरणपोळी बनवून झालेली. इकडे माझे एक्सप्रेशन पाहू शकता. हे बघा, सुंदर असं सारण भरपूर थोडंसं पातळ झालेलं, पण ठीक होतं, नरम होतं, त्यामुळे मला बनवायला इझी जात होतं. चला आता आपले मस्त पुरणपोळी झालेत. थोडीच वेळ नाही ते बनवले. पण आम्हाला निघेपर्यंत 8:30 झालेत. नशीब पालखीसाठी जे लोक जाणार होती ती 9 वाजता जाणार आहेत. आम्ही पटापट निघालो, पण आम्ही टायमात पोहोचलेलो घरी. इकडे सगळे साडी नुसती नेसून निघालेली मी, तर मग गाडीवर बसायला जरा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे. त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता मस्त मरून कलरची मी साडी नेसलेली, ग्रीन कलर. तनुने मी मॅचिंग केलेलं, आणि यांचं मॅचिंग नाही होत जास्त. इकडं तुम्ही पाहू शकता हा निघालेला पालखीसाठी. तर इकडे मी रेडी होऊन आलेलो, पालखी आलेली. आणि इकडे आम्ही वाट बघतोय, कारण हे पाठीमागून येत होते. 2 ते पाठीमागे घर आहेत, तिकडे आम्ही गेलो नाही, कारण खूप मरणाचं प्रचंड ऊन होतं. आणि त्या उन्हातून एकदम गरगर आलेलं. तर इकडे आम्ही वाट पाहतो. इथे थोडा वेळ नाचवणार आणि त्यानंतर पुढे पालखी घेऊन येणार. तरी पण तुम्हाला सांगते, पालखीसाठी आम्हाला 11 वाजतातच. 11 वाजता आमच्या गावात पालखी येते, कारण ते खालून येईपर्यंत. मग देवळात थोडा वेळ बसते. मग ही पाठवणीची आहेत, पप्पा वाजवत आहेत. थांब. पुढे जाऊ नकोस, तू पडशील तनु.
इकडे नंतर जेवून वगैरे आम्ही आत्याच्या घरी आलेली ते इकडे तुम्ही पाहू शकता. आत्याच्या सुनेने आमच्या मस्तपैकी रांगोळी ही 10 वाजल्यापासून काढून ठेवलेली, जिच्याकडे पालखी आली 3 वाजता. तर इकडे फुलांचा सगळा पसारा झालेला, पण सुंदर काढलेली, एकदम अंगण सजलेलं. आमचे दाराशी हाय शिमगा असं लिहिलेलं, खूप मस्त होतं. त्यानंतर संध्याकाळी लास्टला आमच्या इकडे पालखी तर पहा. घ्या ही Dor